समाजातील सर्व घटकांसाठी काम करायचे असून ज्याचे कोणी नाही त्याचा योद्धा फाउंडेशन असणार. इंद्रजित पाटील. फाउंडेशनचा विस्तार रॅलीद्वारे पद नियुक्ती. ज्यांच्यासाठी कोणी नाही त्यांच्यासाठी योद्धा फाउंडेशन असणार आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांसाठी काम करणार असल्याचे इंद्रजित उर्फ दादासाहेब पाटील यांनी सांगितले. ते पन्हाळा तालुक्यातील कळे येथील योद्धा फाउंडेशनचा कोल्हापूर सांगली क्षेत्रातील विविध पदाधिकाऱ्यांच्या पद नियुक्तीच्या कार्यक्रमात बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी योद्धा फाउंडेशन हे कोल्हापूर सांगलीबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवायचे आहे. या फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष कोण हे महत्त्वाचे नाही, तर फक्त योद्धा फाउंडेशनच्या नावानेच आपण समाजासाठी कार्य करायचे आहे. त्यामुळे भविष्यात योद्धा फाउंडेशनचा वटवृक्ष होणार असल्याने अशाच पद्धतीने सर्वांना एकत्र करून फाउंडेशनची ध्येय धोरणे यशस्वी करूया, असे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना आवाहन केले. योद्धा फाउंडेशनच्या वतीने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. यावेळी कळे येथे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊन पद नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांचा चिंचवडे पेट्रोल पंप ते योद्धा फाउंडेशन ऑफिसपर्यंत भव्य रॅली काढून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच योद्धा फाउंडेशनच्या मुख्य ऑफिसमध्ये पदाधिकाऱ्यांना संस्थापक अध्यक्ष इंद्रजित उर्फ दादासाहेब पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप करण्यात आली. यावेळी सर्वांनी आपली मनोगते व्यक्त केली. सूरज कुंभोजे यांनी भविष्यात योद्धा फाउंडेशनच्या व टायगर ग्रुपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समाजकार्य करायचे आहे, जेणेकरून योद्धा फाउंडेशन संपूर्ण महाराष्ट्रात नावारूपाला येईल, असे त्यांनी सांगितले. यामध्ये सांगली जिल्हा अध्यक्ष ऋषी उपाध्ये, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष व टायगर ग्रुपचे सूरज कुंभोजे, सरकार पश्चिम पन्हाळा तालुका युवक अध्यक्ष धैर्यशील बेलेकर, कोल्हापूर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख बालाजी कदम यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी योद्धा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष इंद्रजित पाटील, टायगर ग्रुपचे सूरज कुंभोजे, ऋषी उपाध्ये यासह योद्धा फाउंडेशनचे परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाईव्ह महाराष्ट्र चॅनलसाठी कळेहून अनिल सुतार.